कुणाला किती महत्व द्यायचं हे लोकांना आता कळत आहे. नव्यानं कुणी कुणाला जागा करून सांगायची मित्रांनो आवश्यकता नाहीच राहिली आता. नेहमी आपल्या बयानानुसार किंवा आपल्या कुठल्याही कृतीतून महाराष्ट्रामध्ये संजय राऊत आणि भारतामध्ये राहुल गांधी हे नेहमी काहीतरी इनलॉजिकल गोष्टी करून अपमानास्पद त्यांचं हे वक्तव्य असतं आणि त्याची अवहेलनाही होते. पण जे काही नाही तर भ्रष्ट लोक आहेत, लिबरल लोक आहेत, वामपंथी आहेत, ह्या लोकांना ह्या गोष्टी म्हणजे एक वरदान किंवा एक मोठं असं मोटिवेशन वाटतं आणि ते ह्यांच्या तोंडातून भडा 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 बाहेर पडतं. आणि हे काँग्रेसचं एक ट्विटर म्हणजे एक्सचं एक पोस्ट आहे कालची मित्रांनो. ती पोस्ट बघितली आणि त्या पोस्ट खालच्या कमेंट्स वाचल्या तर मूर्खाचा कोणी सरदार असेल किंवा सरदार आहे हे याची खात्री मित्रांनो पटू लागते. आता भारतीय काँग्रेसनं काल एक लहानसा 3 सेकंदाचा व्हिडिओ त्यांनी एक्स वरती पोस्ट केला आणि त्याखाली मला वाटलं होतं कमेंट ह्या लिबरल लोकांच्या असतील, ह्या कमेंट ह्या काँग्रेसशी प्रेमी लोकांच्या असतील. पण या ठिकाणी मित्रांनो असं झालं नाही. त्याखाली कमेंट तर खूप भयानक होत्या. नेमकं हे पोस्ट काय, हे प्रकरण काय आणि हे लिबरल जे आहेत हे कुठपर्यंत लोकांच्या मनामध्ये देशाविरोधामध्ये म्हणा किंवा सरकारच्या विरोधामध्ये हे विष पेरायचं काम करत आहेत. आपण हे सगळं या व्हिडिओतनं एक्सपोज करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि सर्वांना एक नम्रतेची आणि कळकळीची हात जोडून विनंती आहे, आपला परिवार मोठा होण्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जबाबदारी म्हणून व्हिडिओ शेअर करा. बघा झालं असं, काँग्रेसच्या एक्स अकाउंटवरनं एक काँग्रेसच्या ऑफिशियल पेजमधून एक व्हिडिओ 3 सेकंदाचा पोस्ट करण्यात आला. ते म्हणजे गन्ने का ज्यूस काँग्रेस असताना 14 मध्ये 10 रुपयाला होता आणि भाजप आलंय ते आता 25 मध्ये 40 रुपयाला आहे. आता माझी पूर्ण महाराष्ट्राला एक विनंती आहे, तुमच्याकडे उसाचा रस लहान ग्लास मोठा ग्लास किती रुपयाला आहे ते खाली कमेंट करा एक वेळेस. कारण हा पोल हा भारतामध्ये घेतला गेलाय, तुम्हाला पुढे कळून जाईल. पण तुमच्याकडे किंवा तुम्ही या उन्हाळ्यामध्ये उसाचा रस किती रुपयाला ग्लास घेऊन पेलाय खाली कमेंट करा. तर असं झालं नाही की महाराष्ट्रामध्ये भाजपच्या लोकांना 10 रुपयाला आहे, काँग्रेसच्या लोकांना 40 रुपयाला आहे, असं काही आहे का तेही खाली सांगा. आज ते सांगितलंय की ये भी महंगा हुआ. शेतकऱ्याची कुठली गोष्ट महागली किंवा ते भागली तर नाहीच, हाय तर रेट आहे. कुठलीही गोष्ट असो यांच्या बुडाला खाली आगी लागतात. कांदा महागला, बुडाला आग लागली, कांदा महागला. पण कांदा येतो कुठून, कांदा लावावा कसा लागतो, कांदा कसा काढावा लागतो, किती खर्च असतो. ज्या वेळेस कांद्याचे भाव वाढतात त्यावेळेस यांना कांदा टोचू लागतो, कांदा रडवतो. पण ज्यावेळेस तोच कांदा शेतकरी रस्त्यावरती फेकून देतो त्यावेळेस हे नालायक लोक काहीच म्हणत नाहीत, गप्प बसतात. मग आता नेमका ह्या उसाचा रस 14 मध्ये 10 रुपयाला होता, आता 40 रुपयाला आहे असं ह्या पप्पू गँगचं म्हणणं आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी बघा यांचं तुम्हाला मी पुढला फोटो सांगतो मी. तो फोटो आहे आता, व्हॉट इज द प्राइस ऑफ शुगर कॅन्स ज्यूस इन युअर सिटी. यामध्ये भरपूर लोकांनी वोट केलेले आहे. त्यामध्ये 20 रुपयाला हे आमच्याकडे मिळतंय हे 63% लोकांनी सांगितलंय. 10 रुपयाला मिळतोय हे 34% लोकांनी सांगितलंय. 50 रुपयाला मिळतो फक्त 1% लोकांनी सांगितलंय आणि 40ला मिळतो हे 2% लोकांनी सांगितलंय. म्हणजे सर्रास हे ज्यूस 20 रुपयाच्या खालीच मिळतंय आणि 40, 50 आणि मित्रांनो पाणी सुद्धा 100 रुपयाला लिटर भेटतंय मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये. ठीक आहे, हे कमेंट्स आहे खालचे. हे जे होतं ते एक केलेली प्रक्रिया होती. आणि त्यानंतर बघा तुम्हाला पुढला फोटो साईडला बघून घ्या मित्रांनो. ज्या नेत्याला झाडाला पाणी कसं घालायचं हे माहिती नाही, ते पाणी घालायचं नौजर हातामध्ये घेऊन तो ज्या ठिकाणून पाणी भरतात तिथनं झाडाला पाणी घालणारा हा नेता आणि त्यांचा पक्ष लोकांना विचारतोय शेतकऱ्याविषयी, शेतीविषयी. ठीक आहे, आता पुढला फोटो बघा असाच. आता पुढला फोटो आहे की राहुल गांधी वृक्षारोपण करत आहे.
आता प्रथमतः तुम्ही पहिला फोटो बघितला ज्यामध्ये जे जार आहे किंवा जो काय हातामध्ये कॅन आहे तेच कॅन या ठिकाणी आहे, तेच कपडे आहेत. पण या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट बघितली का? अहो साधं झाडं लावायला, झाडं लावत असताना आपण त्या मातीला पवित्र म्हणतो. कुठलाही शेतकरी हाताला ग्लोव्ज लावून किंवा कुठलाही नेता हाताला ग्लोव्ज लावून शेती करेल का हो? पण हे महाशय हाताला ग्लोव्ज लावून वृक्षारोपण करतात. प्रयत्न केलाय की खड्डा स्वतःनेच खोदलाय. पण या ठिकाणी एवढं हास्यास्पद आहेत जे लोक ग्लोव्ज घालून वृक्षारोपण करतात. काही लोक ऑनलाईन येऊन, लाईव्ह येऊन वर्क फ्रॉम होम शेतकऱ्याला कसं देता येईल हे ऑनलाईन सांगतात. ते म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मामू उद्धव ठाकरेंनी कोरोनामध्ये एक वक्तव्य केलं होतं फेसबुक लाईव्ह मधून की शेतकऱ्यासाठी आम्ही आता प्रयत्न करत आहोत की या लोकांना, शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम कसं देता येईल. तसं ही गोष्ट हास्यास्पद होती, अशीच हे गोष्ट सुद्धा मित्रांनो हास्यास्पद आहे. राहुल गांधी हाताला ग्लोव्ज लावून वृक्षारोपण करत आहेत. म्हणजे एवढी आमची माती खराब आहे, भारताची माती एवढी खराब आहे, त्यांनी त्याला स्पर्श केला तर यांना इन्फेक्शन होऊ शकतं. ही यांची मानसिकता आहे या लोकांची. आणि पुढचा एका मित्रांनो मला फोटो पाठवला, तो म्हणजे राहुल गांधी खांद्यावरती उस घेत आहेत आणि हातामध्ये ते एक कोयता आहे. आता नेमकं यांना हे विचारायला पाहिजे की ऊस लागतो कुठं? जमिनीच्या खाली लागतो की जमिनीच्या वरी लागतं? कारण शेतीशी आणि यांचा ह्या दोघांशी दूर दूर पण काही संबंध नाही. तुम्हाला हे दाखवून फक्त एक मला गोष्ट सांगायची होती, जे सरकार कधीच भारताचं होऊ शकलं नाही. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये मी वारंवार सांगत असतो बघा की जो आपल्या देशाविषयी एखादा व्यक्ती प्रेम करू लागतो, एखादा व्यक्ती देशावरती ज्या वेळेस एकरूप होऊन प्रेम करतो, त्या लोकांना किंवा त्या तरुणाला, त्या युवाला काँग्रेसच्या विरोधामध्ये आपोआप तो जातो. कारण किती देशाविरोधामध्ये कार्य हे संघटन करत आहे. अहो यांनी इथपर्यंत घेऊन सोडलं होतं 2008 मध्ये जो मुंबईला ताजवर हल्ला झाला, त्या ठिकाणी तो हल्ला RSSने घडवून आणला हे तरी दाखवून द्यायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस त्यांनी तसे पुस्तकं सुद्धा रिलीज केले. म्हणजे हा जो काही हल्ला झाला आहे तो हिंदूंनी केलेला आहे, त्या हिंदूंनी त्या ठिकाणी घडवून आणलेला आहे हे दाखवायचं यांना होतं. म्हणजे एवढा द्वेष त्या लोकांना हिंदू लोकांविषयी, हिंदू धर्माविषयी आहे. पण काही अशा पोस्ट येतात, काही अशा पोस्ट बघून काही आपलेच लोक आपल्या तोंडावरच थुंकायला लागतात. बघा विचार करा, आपणच पान खाऊन जर आपल्या तोंडावर थुकलं तर काय होईल? म्हणजे आपणच त्यांच्या पोस्ट बघायच्या, आपण त्यांच्या सोबत जायचं. पण तुम्हाला हेही कळलं पाहिजे की आपण सोबत कुणाच्या जायला पाहिजे, आपण सोबत कुणाच्या असायला पाहिजे. त्यांच्या जे आपल्याला संपवायला निघालेत की त्यांच्या जे आपल्याला वाचवायला निघालेत. आता हे साखरेचा, उसाचा जो काही रस आहे, उसाचा रस हा 40 रुपयाला आता मिळतोय, पण मी यावर्षी 10 रुपयाला ग्लासच पिलेला आहे आणि घरी सर्वांना तो 10 रुपयाला आणून दिलेला आहे. तुमच्याकडे हा उसाचा रस किती रुपयाला मिळतो खाली कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण हे लोक आहेत ना, हे अशाच काही पोस्ट करतात आणि अशा पोस्ट करून लोकांना भटकावायचा प्रयत्न करतात. लोकांच्या नेमक्या नीड्स काय आहेत, गरजा काय आहेत हे त्यावरती बोलतात आणि त्यावरून लोकांना ते देशाच्या विरोधामध्ये उभा करायचं काम करतात. आता देशांतर्गत जो आतंकवाद म्हणजे नक्षलवाद चालू आहे, नक्षलवादाला समर्थन, त्यांना तुम्ही मारू नका, ते आपले आदिवासी आहेत, हे बोलणारे कन्हैयालाल किंवा काँग्रेस पार्टी तुम्हाला कळले पाहिजे मित्रांनो, देशासोबत कोण आहे, विरोधामध्ये कोण आहे. यांच्या फालतू बयानाला, फालतू गोष्टीला बळी पडू नका. वाचन ठेवा, वाचन ठेवाल तर तुम्हाला अशा लोकांची चाकरी करायची गरज भासणार नाही. पण काही सो कॉल्ड पुरोगामित्व मानणारे लोक आहेत, 4 पुस्तकं वाचून 4 गोष्टी वागून काहीतरी गोष्टी लावायच्या, व्हिडिओ बनवायचे, तेव्हा त्यांचं घर चालतं म्हणून ते करतात. असो, पण हे जे काही उसाचा रस आहे तुमच्याकडे किती रुपयाला आहे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.